उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. पक्क्या सांगतोय सगळं आबा बहिर ऐकतय येगळं. रवी फास्टर बोलतोय मोकळ, रवी फास्टर बोलतोय मोकळ. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. खान बोकडाच अंग लाकडाच आप्पा मी जास्त मारतोय भारी. संख्या परशा पोर लई भारी त्यांचा काक 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 कारभारी. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला ताव मारतोय हनुमंतराव. इतभर खपली 9 हात डपली बक्कळ मारतोय भाऊ 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 भाऊ. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. काय समीर अरे भाऊनी बोलवले भाऊ अजून चालले म्हणजे काय भाऊ हे काय आम्ही पण भाऊंचीच वाट बघत बसलोय. येतो म्हणलं तर नाही आला अजून. येतील पण आप्पा आज काय भानगड आहे नक्की? परश्या तुला काय भानगडीशिवाय दुसरं काय कळत नाही का रे? तसं नाही आप्पा. आप्पा त्याला असं म्हणायचं की आज काय बेत आहे का नाही. ए पोरांनो, अरे काय बेत असला तर मला बी सांगत जा. ना येत आहे का आप्पांच्या खात्याच्या ट्रायला भरायच्यात. अरे पोरांनो, पहिल्यासारखा ताण नाही राहिला आता. म्हातारपणामुळे आता अंगाचा गाळाटा झालाय बा. हो ना खायचं गाळाटा नाही ना होत. अरे खाल्लं पिल्लं तर 4 दिवस जगून निघल. कुठे काय असलं तर बोलवत जा मला बी. बघा हनुमंतराव बी आले तरी भाऊंचा पत्ता नाही राव. का आप्पा भाऊ आणि काका अजून नाही आलोय? दोघं बी नाहीत अजून. किती वेळ झाला अजून कशी नाही आले? बघा की आता अहो भाऊंनी मला फोन केला मी राजाला घेऊन आलोया तर त्यांचा तपास नाही अजून. का हो काय काम असेल? काय माहित आता मला तर काय सांगितलं का तेव्हा. आप्पा हनुमंतराव मी आलो. या 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 बसा बारावर बसा बसा. पक्का भाऊ बसा. पक्के भाऊ कुठल्या गाडीनं आला? हनुमंतराव आपल्याकडे स्वतःची गाडी. तात्या पक्क्याला का तुम्ही असा तसा समजताय वय? हा पक्क्यानं स्वतःची गाडी स्वतः तयार केली आमची. तात्या बघायची का पक्याची गाडी? पक्या तुझी गाडी चालू कर रे. नको माझी गाडी सध्या लय दूर मारती. यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात दूर गेला म्हणजे. पक्या तुझी गाडी दूरच मारते ना, दुसरं काय मारत नाही ना. आले भाऊ आले काका आले या. पाणी फाउंडेशन टेंडर भरायला गेलता ना तुम्ही? ते फायली लवकर पुढे सरकत नाही. बर भाऊ काय नियोजन आहे? कशाला बोलवलं होतं आम्हाला? कसे हनुमंतराव आपल्याला नियोजनच करायचंय आणि काय नियोजन करायचं ते भाऊ सांगतील तुम्हाला. बरं का मंडळी, मी इकडं बसलोय. तुमचा काहीतरी बेस शिस्तोय ही माझ्या ध्यानामध्ये आलंय बघा. ना तुम्ही कसं काय ओळखलं बरं? अव माणसांच्या मनातलं ओळखायला एक तर म्हातारी लागतात नाही तर सातारी तरी. ना लय भारी बोलताय राव तुम्ही. असू द्या भाऊ काय नियोजन आहे आजचं? आप्पा सांगतो मी. दरवर्षी आपण 31 डिसेंबर साजरा करतो. अरे हो आज 31 डिसेंबर आहे. कुणाच्या लक्षात आहे? हा बरं का मंडळी, मग 31 डिसेंबर निमित्त काय नियोजन करायचं? हा मस्तपैकी चिकन आणू आणि भन्नाट अगदी चिकन बिर्याणी बनवू. हनुमंतराव अहो दरवर्षी चिकन बिर्याणीच खातो या. ह्या वर्षी जरा काय नवीन बघा की दुसरं. आप्पा आधी चिकन रबर तोडलं लागतं. मला तर काय वाटतंय मस्तपैकी बोकडाचं मटण आणू, सुक्क पातळ करू. कसे? ए परश्या अरे 500 रुपये किलो चाललंय बोकडाचं मटण. अरे पैशाची काळजी करू नका.
ए सम्या या बक्कळ भावकळ बक्कळ पैसा आहे. अख्खा जेसीबी घरापुढे उभा आहे. आणि मंडळी किती किलो आणायचं आहे ती सांगा. होय आपण असं करता का? कसं भाऊ सारखं सारखं चिकन मटन नाही बरोबर, जरा नवीन दुसरं काहीतरी बघा की. होय आपण मासा आणतं का मासं मच्छी, म्हणजे वेगळं काहीतरी होईल. राजा माशाचं काट काढून काढून आपण घायला येऊ आणि चुकून एखादा काटा घशात अडकला तर. बरोबर आहे हनुमंतराव. अहो ह्यो पक्या गप्पा गप्पा मासं खाईल आणि त्यातला एखादा काटा जर नड्यात अडकला तर बसल आपल्या नावानं बोंबलत. तसं नाही पा. आमची आई म्हणती रानात जाताना ना पायात काटा म्हणून आहे म्हणून चप्पल घाल म्हणती माझी आई. मग मला एक सांगा, जर आपण मासं खाताना जर काटा आपल्या घशात अडकला तर चप्पल कशात घालायची? अरे पक्या मग चप्पल तोंडात घालायची काय. काय राव बोलताय हनुमंतात त्या. अरे पक्या तो नुसतं मसरा सांभाळायच्या कामाचा आहे. भाऊ माझ्याकडे एक चांगली भन्नाट आयडिया आहे. बोला की मग काकासाहेब. मग काका बोला बोला. आप्पासाहेब मला वाटतं ह्या 30 आपण वेगळं नियोजन करू. काकासाहेब सांगा लवकर, आमचा जीव नारड्यात आलाय. काका हा मला काय आता थांबवत काय ती सांगा तुमचं नियोजन पटकन. थांबा थांबा नटव्यांनो, आज आपण खेकडा पार्टी करू. भाऊ हे वेगळं आणि एकदम हटकेच. खरंच लय भारी नियोजन आहे. मानलं काकासाहेब तुम्हाला. एकच नंबर. त्या खेकडीची कडी मला लय आवडती. ते काय नाही, आता आपलं ठरलं, आता आपली खेकडा पार्टीच. बरं का पोरांनो, तंबाखू मागून मागून दमलो, नाही कोणी दिली, पण वाटीभर रस्ता तरी उद्या वाटणीला. आता देणार देणार नाना, तुम्हाला पण देणार. अहो आप्पा, पण खेकडं मिळायचं कुठं? आणि आणायचे किती किलो? मला वाटतंय 10 किलो लय होत्यात. परशा 10 किलो काय 12 किलो आण. कुणाला कमी नाही पडलं पाहिजे. ह्या बक्कळ भावकळ बक्कळ पैसा आहे. अहो भाव कशाला इकत खेकडे आणायचे, तिथं वाड्यात गेलं तर तासाभरात पोतं भरेल. ए पोते ना आणणारा, बारका खेकडा दिसला तरी पळत सुटतंयस. बघायचं तोंड पोत्यानं आणतो या. ए मला काय कमी समजू नको, एकटा जण पोतं भरून आणीन. जा 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 बघू दे तुझा दम मला किती दी. हा अरे माझ्या गत बिळात हात घालून खेकडा काढायचा घास आहे का तुझा? ए धावतोस तुम्हाला, तुमच्या नाकाव ना टाच पोतं भरून खेकडे घेऊन येतो का नाही बघा. चल सर. ए तुमच्या सगळ्यांना खेकडं पकडायला येतात ना नक्की? नाहीतर नको ते उद्योग वाढवून बसाल. अहो भाव खरंच मी बिळातनं खेकडा ओढून काढतो. भाव अहो त्या आब्या तर लय भारी खेकडं पकडतो, आम्ही त्याला पण जातो घेऊन. भाव मला तर खेकडा लय येतो. पक्या तू आपली मशाल धर, ती पण सायकलच्या टायराची. राजा तू फक्त बादलीच धर. हे बघा आम्ही सगळी तयारी करतो, तुम्ही लवकर जा आणि लवकर या काय. हो हनुमंतराव, आम्ही संध्याकाळनं लवकर जातो लवकर येतो. चला तर मग आजचं नियोजन पक्क झालं. हो चला मग संध्याकाळी भेटूया. चला मग निघूया. बरं मी पण येतो रानातलं फेरफटका मारून. हा हा चल चल राजा चल. करायची. राजा टायर आणलायस का? टायर आणला मी, पण गाडी पिटी नाही आणली. कायला का राजा, ह्याला जाताना चिनपट घरी विसरतोस का? मग दगडी असतात की दगडी. ए पक्या दगडानं कुठं टायर पेटवा येतो का? अरे भाऊंनी फक्त टायरच घ्यायला सांगितलेला, गाडी पिटी नव्हती सांगितली घ्यायला. आता जावं कोणीतरी आणि या काडी पिटी घेऊन. ए पक्या काढ गाडी आणि जा काडी पिटी घेऊन ये. आब्या माझ्याकडला फक्त जायची वाट माहितीये, यायची वाट माहित नाही. का आता झाला का नाही गोळ? थांबा थांबा थांबा, मी काडी पिटी आणली. मला माहित होतं तुम्ही काहीतरी गोळ करणार. कायला का अभ्या अगोदर नाही सांगायचं. ए पाठीशी टायर पेटवा, म्हणजे टायराच्या वसाने खेकडं बाहेर येतात. उशीर नको. काढ पिटी.
माझ्याकडे लवकर चल 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 काळ्या पाठीचा आहे तिथं काय बघ पुढे 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 ये झाला आपण फास्टरला घेऊन नाही आलो आता फास्टरची भाषा खेकड्यांना कळली असते का हे मी आहे केला का मला समजली असते की पप्पा करायच्या का कोंबड्याच्या वय अरे इथं काहीतरी मला खेकडा गावला राजा बादलीत जरा पाणी भर आणि अजून भर जरा काळ्या कापारीचा लवकर अरे अरे नाही थांब अरे नाही थांब जा लवकर दिसतो का राहिला मला जर नाही एक पण गावला नाही हलत बार गावतोय आपल्याला ह्या वर्षा अभ्या चला पुढं चला चला पुढे गावते आपल्याला चला पुढे चला पुढे ए चला अभ्या राजा चल चल पुढे पुढे गावते मला जर नाही वेळ मारतोय आणि एक पण खेकडा गावला या आपल्याला बरं गावते आद्या राजा चाल लवकर किती पाणी या ए थांबा 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 हो का लय मोठं पाठ्याळ आहे कुठे कुठे हो की ए थांबा ए पाणी हलवू नका थांबा की हो हो केवढं मोठं पाठ्याळ आहे दिसलं का हा बघ नाही हलवत पण मला भ्या वाटतंय ए पक्या आणि की ए राजा आव्या पाणी हलवू नको थांबा हो का हो का अरे टायर वर कुठे दाखवतोय खडी दाखव काढू का आव्या राजा काढू का बादली घेऊन पुढे की माग कुठे थांबलं काढू का काढून टाक बादलीत ए कायला का परश्या मी हाताने पकडतोय तुला काही वेळा असून एक पण पकडा ना होय ए थांबा थांबा मागे सर पकड पकड आद्या लका आद्या मांडलेला का तुला तू खेकडे लय भारी पकडतोयस मग काय मी कोर्स केलाय खेकडे पकडायचा कोर्स मग काय मी दरवर्षी जातो काय करतेस परच्या ते बघ माझ्याकडे बघतोय कोण कोण ते बघ की पक्या सस पाण्यात असते तर माळाला असते सस ससा नाही मग त्याला कासाव दिसला असेल अरे ससार कासवाची शर्यत लागली असेल अरे कासव पण नाही ससा पण नाही मग मासा असेल
माझा पण नाही बाबा. अरे मग काय आहे? साप. साप. कुठे मला जाऊ द्या. ए राजा तो साप नाही इरोळा ती काय करते चला पुढे खाली दाब पक्या बघ हो केवढं मोठं पाट्या. राजा लवकर ये, लवकर ये. चला एक पुढे चालतो चला ए पक्या टायर खाली दाव. हे राजा किती गावलं रे तिकडे? नका मोजलं नाहीत पण वजनाला लय जोर असायत. अजून 2-4 गावलं ना आपली बादली टाच भरणार आहे टाच. चला पुढे चला. ए थांबा ए आद्या राजा बघा गडूळ पाणी करू नका. गडूळ पाण्यात खेकडे का होत नाहीत. परश्या हा मला एक प्रश्न पडलाय. बर काय खेकडे ना त्यांचं घरदार सोडून बाहेर येतात कसं? अरे पाक्या खेकड्यांचं कसं असतं जेवण झालं की मस्तपैकी फिरायला बाहेर येतात आणि मग ते आपल्याला सापडतात. हा ते त्यांच्या मित्राकडे जात असत्याल. कोण कोण दुकानात जात असत्याल घरातलं सामान आणायला. बरं परश्या दुकान म्हणा शकणार. ए पाक्या बाबा सगळं असतं तू चल ग पुढं. होय र साखर मीठ पण असतं होय. अरे हो असतं. ए राजा तू येणच आहे का? अरे साखर मीठ पाण्यात इरगाय ती. होय केला का? हा तरी बी मी म्हणतो या खेकड्यांना जुलाब का होत नाही तर? का र हा जुलाब होता बा राजा ताबडतोब मीठ सागर पाणी पाजा. ए भाऊ आप्पा काका हनुमंतराव आपल्याला जुलाबाव बसवत्याल जर खेकडे लवकर नाही नेलं तर. चला ए गप्पा मारत बसू नका चला लवकर चला ते सावकाश चल तू. ए थांबा पक्या राजा हा आब्या थांब हो बीड इधर बॅटरी निळा धर. आता मी पारशा बघ बिळात हात घालून कसं खेकडं पकडतोय. ए थांबा आता मी बिळात हात घालून 100% खेकडा काढणार म्हणजे काढणारच. घालू का हात? हा अरे खेकड्यानं बोट धरलं पक्या. अरे तुझं बोट धरून त्यांना का तुझ्या बरोबर फिरायचंय का? अरे लय जोरात चावलाय खेकडा. आय मेलो. ए परश्या भिवू नको. अरे खेकड्याने जर तुला चावलं असलं ना तर तुला एकट्याला अक्का थोडंच खाणार जाऊ देऊ. ए पक्या अरे ग बस काय बोलतोय तुझी तुला कळतंय का? एकतर खेकड्याने माझं बोट पकडलं. आय गो चावला. ए परश्या अरे चावू दे की आपण पण त्याला चावून खाऊ. पारशा थांबी सोडवतो. ए अरे तुम्ही गप्प बसा आता मीच काहीतरी करतो. थांबा. हे राजा किती गावलं ना? भरली बादली. चला आता. ए चला बाबा चला पुढे. राजा आब्या ये पक्या आला का? नीट दाखव बाबा टायर. आलो ए, आला का राजा? हो आलो. चल नका गच भरली बादली. होय हो वा बोट फोडलं पण खेकडं लय सापडलं आपल्याला. अरे कुणी धरल्यात? तू अरे तू तर नुसतं इळ मारत होतास. मी एकट्याने खेकडे धरल्यात. भाऊ आप्पा काका हनुमंतराव आपल्या खुश होतील राव. आपली खेकडा पार्टी लय जोरात होणार. अरे मी फक्त नाग्या खाणार. वर्षा आब्या पक्या आवाज ऐकला कर. थांबा मी बघतो. बर
वर्षा काय झालं? कुठे ते काय आयो पप्पा यंदा गाठा वाढलाय बर का? अहो लय गारटा म्हणजे काय राव, मला तर बसवून झालं अजिबात. आप्पा जरा चगाळ वगैरे बघा, जरा थोडं शेकत्री बसूया. जावा जावा बघा जरा. काका किती वाजले हो? अहो 11 वाजून गेले हनुमंतराव. ही सगळी गँग खेकड्यावरच गेली ना? बघा नाही तर वाड्याला जायच्या ऐवजी माळा माळानं फिरतील. बरोबर आहे हनुमंतराव तुमचं. ह्या नटव्यांचं काय खरं नाही, कुठेही बोंबलत फिरत्याल. लय वेळ झाला त्यांना जाऊ ना. तर काय हो, भरपूर वेळ झाला. आणा आप्पा लवकर, गार लागते. आप्पा सगळे पेटवा लावा आग त्याला. गाडीची पेटी आहे का? हाय माझ्याकडे. आग लागल्याशिवाय पेटवल्याशिवाय काय बरं वाटायचं नाही. आता पेटवा लवकर. पेटवूया, थांबा पेटवूया. यंदा गारठा भरपूर पडलाय. आता लावा, जरा बरं वाटेल. लावा, आग लावा. पेटवा भाऊ, व्यवस्थित पेटवा. पेटलं का? पेटणार आहे ना. लावा व्यवस्थित आग लावा. आप्पाची सासू पेटावली एकदाची. अरे ही किती 2021 जाळलं का 20? 21 यायचंय काका, माझा खाली मग ही कुठलं जाळलं मग? आता बसा. आता कधी येते आप्पा हा बटवा कुणाच आणला? काय तिथं गावलं तेवढं सगळं आणलं घ्या. कधी आता नाही, येते. गारठा यावर्षी लय पडला. तर काय येते ना पण पुरं. पोरी येतील की. आप्पा बघा त्या नटवाईकडे कोणाकडे फोन आहे का काय? फोन बिन लावा. धूर व्हायला लागलाय धूर. चांगलंच हे करायला लागलं ना काय भाऊ. आता व्हायचं उभीला बरं वाटायला लागलंय. बरं म्हणजे लय बरं वाटायला लागलं. आप्पा फुका जरा जा वाढवा. आणि एक काम करा, ती पोरं आली ना त्यांना आणायला जरा खेकड्याचा रस्सा ठेवा. हो सांगतो की. हा वाईट थंडी गारठ्याचं पेलं म्हणजे म्हातारा वाईट तरतरेल. खाऊ द्या आप्पा, म्हातारा माणूस आहे, मनात राहायचं परत. तर काय देऊ आपण. आप्पा जरा सगळा फुका वाईट दूर झालाय. लय दूर झालाय. या सकाळ घेऊन या चांगलं. आणि सगळं वाळका आणावायचं. तुम्ही साहेब नाही का? आप्पा म्हणजे ना आप्पा मारी गप्पाच आहे. आता बरं वाटतंय. खेकड्याचा रस्सा लय भारी होणार. काका फुकता का थोडं? फुका नाही वाका तुम्ही न फुका. अरे वा आप्पा लय भारी माणूस हं. लय भारी डायरेक्ट माणूस. टाका. अरे वा मस्त आप्पा. आता बघा कसा फुका झाला. पहिलं खाली वाका फुका जरा. आणि म्हणतो नाही तुम्ही खाल्लं फुका. काकांना फुकता येईल बघा व्यवस्थित. नाही तुम्हीच फुका. फुकतो. लय दूर आहे आमच्याकडं. आप्पा दूर कसा होतो या? फुकाल का नाही का? दूर कसा होईल? दूर कसा होईल? हनुमंतरावच्या नाकात गेला धुर. तुम्ही फुका. वल बघून आणते आपण काय तेव्हा. अहो दोरानं नाकातली केस जळली बघा. हा? काय म्हणते? खाली बस पक्या. खाली बस. जरा शेक तो आहे. पक्या काय म्हणते? काय झालं? आम्ही तिकडे गेलो ना खेकड धरायला, तिथे लय मोठं भूत होतं. चायला ह्यांना काहीतरी जानवर दिसला असेल. ही काय सांगते ती? आप्पा अहो जानवर नाही, काय सांगू तुम्हाला. पक्या तू जरा शांत बस. येण्यासारखा करू नकोस. काहीतरी बघितलं असशील. इथं आता आम्ही आहे इथे जरा शेक, जरा तुला बरं वाटेल.
काय बी येण्यासारखं बरबाडते नाहीतर काय आप्पा भाऊ काका अहो भूत काय काय म्हणतोस तू भूत भूत ही बस हिचं बस इथं बस इथं शेकायला बस काय लेका ही दोघंची दोघं काय भूत भूत करते ती काय बाप्पा काय भाऊ आप्पा हनुमंतराव काका वाचवा आम्हाला अहो वाचवा अरे गप बस काय झालंय तुला भाऊ नक्कीच ह्या नटव्यांनी काहीतरी गोंधळ घातला असेल. अरे बाकीचे दोघं कुठे आहेत आले 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 वाटतं ठीक आहे ते आले का पळत येते हे सगळे आप्पा हनुमंतराव काका भूत 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 अरे शांत व्हा घाबरू नका काय असेल ते नीट शांतपणे सांगा जरा सरका बसा 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 आणि काय झाले ती सविस्तर सांगा बरं चहा जरा पलीकडे सर. काय म्हणताय आम्हाला तर काय कळना काय भूत 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 काय घाबरलाय काकाला बसले सगळीकडे काय नाही सरका लांब सरकावायचं. शांत काय झालं सविस्तर सांगा अरे ती सगळं खरं पण खेकडं कुठे आहेत आप्पा यांनी नक्कीच काहीतरी घोळ करून ठेवलाय. अरे तुम्हाला काय 31 डिसेंबरचा खेळ करायचा होता काय? नाही काका काका नाही अप्पा मी काय म्हणतोय ही पोरं घाबरल्याच म्हणजे नक्कीच काहीतरी झालेलं दिसतंय. मी नाही ह्यांना विचारतो पक्या बघ आम्हाला बी घाबरू नको तू बी घाबरू नको काय झालं ते नीट सांग. भाऊ मी जन्मात पहिल्यांदाच भूत बघितलं बरं का होय भाऊ लय लांब लचक होतं भाऊ लय मोठं भूत होतं. अरे नटव्या तू कुठल्या वाड्याला गेला होता? अहो बांधीच्या वड्याला गेल तू. अरे नटव्यानं तुम्हाला काय दुसरा वाडा नव्हता होय? मरायला तिकडे गेलाय त्या वाड्याला. काका त्याच वाड्याला खेकडं असतात म्हणून आम्ही गेलो. अरे खेकडे तरी सापडलं का? अहो हनुमंतराव तात्या अख्खी बादली भरलेली मग काय केली आप्पा कशाची बादली आणि कशाचा इळा सगळे तिथंच टाकून जीव वाचवून पळून आलो इकडं. अरे भूत बित काय नसतात रे बाबांनो. अहो भाऊ माझ्या डोळ्यानं बघितलंय मी गैरसमज एकट्याच होय पण आम्ही चौघांनी बघितलंय. भाऊ त्यांनी काय पांढरी कपडे घातली होती आणि भाऊ ह्या झाडा एवढं उंच होतं भूत आणि त्याचं पाय उलट होतं. अहो त्याचा हात उलट होतं. पहिल्यांदा राजाला दिसलं नंतर मी बघितलं त्याने मला झपाटलं असतं आणि मग तेवढ्यात मी जाळता टायर त्याच्या अंगावर फेकला आणि पळत पळत इकडं आलो. मी तर इळाच फेकून मारला. अहो मी तर अख्खी बादली फेकून मारणार होतो पण मी गेल्यामुळं तशीच ठेवली. अहो आमच्या माग पळत येत होतं. आप्पा काका भाऊ ते भूत इकडे तर येणार नाही ना. अहो हनुमंतराव भूतबीत काही नसतं माझ्या विश्वास ठेवा आणि जर आलं तर दिशी पण खाटा उकळून त्यात पडू. हनुमंतराव काय तुम्ही पण कधी बघितलंय का? काय अहो हनुमंतराव आप्पासाहेब भूत म्हणतात भूत. नाही अहो ज्या गोष्टी तुम्ही बघितल्या नाहीत ना त्याच्यावर विश्वास ठेवायचाच नसतो. भूत भीत असला काही नसतंय आपण त्याच्यावर विश्वासच ठेवायचा नाही. अहो हनुमंतराव आप्पासाहेब मागं नाही का त्या पक्याला मौनाचं भास व्हायचं ते भूताचं तसंच असतंय. अहो आप्पासाहेब ह्यांनी काहीतरी बघितलं असेल आणि भूतभूत करत वरडत पळत आल्यात दुसरं काय आहे ह्याच्यात भूतभीत काय असतं का? नाही भाऊ भूतच होतं. ओ भाऊ भूतच होत. भाव मी कशाला खोटं बोलू अहो भूतच होतं. भाऊ तुम्हाला खोटं वाटतंय तर चला बघायला. चला चला जाऊ आपण काय घाबरतोय व्हय त्याला. चला तर काय चला ती बाटली घेऊन येऊ. हो चला. अहो आप्पासाहेब अहो ती बादली त्या भूताने पळावली असली तर. मी काय म्हणतो आप्पा ती बादली जाऊ द्या मरू द्या. अहो मग ह्याचं काय करायचं? काय माहितीये का ह्या वेळेला आता सगळी दुकानं पण बंद झाली असतात. तर काय आप्पा या नटव्यांनी सगळ्या पार्टीचा इचका केला आपल्या.
तर काय चला आपण बादली घेऊन येऊ. तुम्ही जावा, मी नाही येणार बाबा. ती माझ्यावर चिडला असेल, मी त्याच्या अंगावर जळका टायर टाकलाय. नको, मी तर इळा मारलाय, माझ्यावर तर लय चिडला असेल. तुम्ही जावा आणि ती बादली घेऊन या. हनुमंतराव चला, काय घाबरताय? काका साहेब, आप्पा चला. अरे हे कोण आलं? भाऊ भाऊ मला कुठं लपा भाऊ. आप्पा मी तर घरात जाऊनच लपतो. आता आपलं काय खरं नाही. हे आपण काय वाचत नाही. आप्पा, भाव, काका यांनी त्याची काहीतरी खोड काढली असेल. आता आपल्यालाच निस्तरावं लागेल. थांबाव हनुमंतराव, तुम्ही शांत व्हा. आधी बघू दे तरी ती कोण आहे. भाव, आप्पा, काका दांडकी घ्या, चला. थांबा हनुमंतराव, कशाला दांडकी येत आहे? मी आहे ना इथं. काय? कोण? कुठं? मी कशाला घाबरतोय? कोण आहे रे? आप्पा, भाऊ, अहो मी साम्या आहे. अरे घाबरू नका, हा आपला समय आहे. साम्या आहे वय? मला वाटलं. हनुमंतराव तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं ते ना नाहीत. अहो त्या पॅसेंजरला दिवसा दिसत नाही, मग ती वाटीभर रस्त्यासाठी कशाला येईल? भाव, एकट्याने खेकडे धरून आणलेत. ए बघा नटव्यांनो, तुमचे जन जुळलं नाही, पण ते एकट्या सम्याने काम केलं. कसं खेकडे धरून आणले ते बघा. होय रे, मला काय नेलं नाही रे तुम्ही. अरे सम्या, इथं काय लागलं सवारलं म्हणून तर तुला नेलं नाही. तू इथं पाहिजे. होय रे, तुम्ही पण खेकड्याला गेलता ना. तुमची बादली कुठे खेकड्याची? अरे आमची बादली तिथंच राहिली. हो का? सम्या, एक काम कर, तिथला टप घेऊन ये, त्यात ती बादली रिकामी कर. ते आपल्याला खेकडं साफ केलं पाहिजे. आणतो. खेकडा आणल्यास बाबा. तू का? वच 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 वच, त्यात चल. वच. खाली सांगताल स्वतःला मोकळा मला सांग. कोणतं खेकडं आहे सर? ए सम्या, अरे दगडी आहेत ती. खेकडं म्हणून काय आम्हाला दगडी शिजवून घालतोस का काय? बघा बाप्पा, दगडी टाकलेत त्याने. ए नटव्यार, तुला कळतं का नाही? काय ओतलंयस त्यात? ए सम्या, अरे खेकडे कुठे आहे ती? मला वाटतंय ही भूताची चाल असणार. गुपचूप खेकडं नेलं असतील आणि ही बादली दगडानं भरली असेल. ए पोरांनो, धरा त्या नटव्याला. सम्या, तू खरं सांग, नाही तर तुझी तंदुरच बसतो आता इथं. अरे सांगतो तुम्हाला. मारू नका राव, मारू नका मला. सांगतो. ए सांग सांग. आप्पा, ही मला खेकड्याला घेऊन गेली नाही म्हणून मी ह्यांना भीती दाखवायचं ठरवलं. जेव्हा ह्यांची बादली भरून झाली तेव्हा मी तिथं भूताची कपडी घालून गेलो आणि मी ह्यांना बेहदावलं. आणि ही तिथंच बादली ठेवून आली आणि ती बादली मी घेऊन आलोय. मला काय माहित नाही ह्यातलं खेकडं कुठं गेलं आणि काय झालं. सम्या, हे तू खरं सांगतोयस का? सोडा मला. चल भाऊ, मी कशाची पण शपथ घ्यायला तयार आहे. खेकड्याचं मला काय माहित नाही कुणी नेल्यात काय झालं. म्हणजे ह्यांनी खेकडं म्हणून दगडानं बादली भरली होय? अरे पण कोण कोण खेकड पकडत होतं? काका, मी तर टायर धरला होता. आपल्याकडे तर फक्त बादलीच होती. आणि काका, माझ्या वेळेला एक पण खेकडा नाही लागला. काका, माझं चुकलं, मला माफ करा. मला काय खेकडं पकडा येत नाही. मी खोटं बोललो. माझ्याकडे काय पर्याय नव्हता. ही सगळं खेकडं पकडत होती. मी 2-4 दगडी टाकली तर काय फरक पडतोय? मी खेकडं म्हणून बादलीत दगडी टाकली. मला काय माहित बादली दगडानं भरल. अरे थांबा. दगडी. काय त्याला मारताय? आपण हे काय करतोय? आपली संस्कृती विसरून आपण पाश्चात्य संस्कृतीचा अनुकरण करतोय. हॅपी न्यू इयर. 31 डिसेंबर हे काय आहे? याच्या नादात आपण आपल्या मराठी महिन्यांना विसरलो. फाल्गुनी अमावस्याला आपल्या वर्षाचा शेवट असतो. केलाय कोणी जल्लोष? केली कधी पार्टी? चैत्र महिन्यात मराठी वर्षाची सुरुवात होते. आपण गुढीपाडव्याची गुढी उभारून पुरणपोळ्यांचं नैवेद्य दाखवून नवीन वर्ष गोड जाण्यासाठी प्रार्थना करतो. प्राण्यांचा जीव घेऊन, त्यांचा बळी देऊन, त्यांचा तळतळाट घेऊन आपण कधीच नवीन वर्षाची सुरुवात आनंदानं करू शकणार नाही. मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, नको ते हॅपी न्यू इयर, नको ते 31st.
आपले मराठी सण हेच सर्वात बेस्ट. भाऊ खरोखरच तुमच्या बोलण्यानं आम्ही भारावून गेलो. भाऊ म्हणते तेच खरंय. आजपासून आपण मराठी सणच साजरे करायचे. पण आता काय घरी जाऊन सगळ्यांनी उपाशी झोपायचं? हा बक्कल भाव असताना मी माझ्या माणसांना कसा उपाशी राहून देईन. चला तांदूळ आणि मसाला आहे, मसाले भाताची पार्टी करूया. चला. तर मंडळी कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. पक्क्या सांगतोय सगळं आबा बहिर ऐकतय येगळं. रवी फास्टर बोलतोय मोकळ, रवी फास्टर बोलतोय मोकळ. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. खान बोकडाच अंग लाकडाच आप्पा मी जास्त मारतोय भारी. संख्या परशा पोर लई भारी त्यांचा काका काका कारभारी. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी.